धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पावसानं थैमान घातलं आणि त्यामुळे बळीराजाला प्रचंडच छळलं गेलाय। दुष्काळी जिल्ह्यात आधी अवकाळी तर कधी गारपीट यामुळे शेतकरी सातत्यानं संकटात सापडलेला असतो आणि अशात गेल्या 3 दिवसांमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसानं एका एकरावरील तब्बल 15 लाख खर्च करून लावलेली सफरचंदाची बाग भुईसपाट झाली आहे। सरकारनं मदतीचा हात द्यावा अशी मागणी आता हे शेतकरी करतायत। दरम्यान या नुकसान झालेल्या बागेतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बालाजी सुरवसे यांनी। पाहुयात नेमकी तिथली परिस्थिती कशी आहे। कधी अवकाळी तर कधी गारपीट यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी हा सातत्याने संकटात सापडलेला असतो। हरंगा येथील या गावातील जे एक शेतकरी आहेत त्या शेतकऱ्याचं सफरचंदाची जी बाग आहे ती अक्षरशः मातीमोल झाली। ही जी सफरचंदाची बाग आहे यामध्ये अक्षरशः सफरचंद जे आहे ती पूर्णपणे खाली पडलेली आहेत आणि यामध्ये शेतकऱ्याचं जे आहे ते मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। पहिल्यांदाच या बागेला फळ आलं आणि ते कुठेतरी अवकाळीने हिरावून गेले। त्यामुळे शेतकरी जो आहे तो मोठ्या प्रमाणावर जो आहे तो संकटात सापडलेला पाहायला मिळतोय। धाराशिव सारख्या दुष्काळी जिल्ह्यामध्ये जे आहे ते सफरचंदाची बाग फुलवली, मात्र कुठेतरी अवकाळी आणि गारपिटीने हे जे पीक आहे, ही जी बाग आहे ती पूर्णपणे मातीमोल झालेली आहे। कुठेतरी या सरकारनं या शेतकऱ्याकडे लक्ष द्यावं आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जी आहे ती शेतकऱ्यातून केली जाते। बालाजी सुरवसे, साम टीव्ही, तुळजापूर, धाराशिव।